हटके संवाद. आरआरसी नेटवर्क प्रस्तुत पॉवर्ड बाय आरआरसी ब्रॉडबँड हटके संवाद विथ पल्लवी महिला दिन विशेष या कार्यक्रमात मी हार्दिक स्वागत करते. तुम्ही आमच्या प्रत्येक भागाला भरगच्च असा प्रतिसाद देत आहात, त्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आजच्या या भागामध्ये जी एक रणरागिणी आपल्या भेटीला आलेली आहे तर ती कोण असणार आहे? खरं तर प्रत्येक क्षेत्रात म्हणजे जिथे पुरुष काम करतात आवर्जून त्याही क्षेत्रात महिलांनी आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमात मी आमंत्रित केलं आहे महानगरपालिका इथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सुनंदाताई आटोटे. हार्दिक स्वागत करते. धन्यवाद. कशा आहात सुनंदाताई? एकदम मस्त. आज दर्शक हो युनिफॉर्म मध्ये आलायत कारण सतत ड्युटी असते आणि सुनंदाताईची मुलाखत आपल्याला घ्यायची होती. सुनंदाताई त्यांच्या जीवनामध्ये कशा आहेत त्यांचा प्रवास आपल्याला मांडायचा होता. आवर्जून ड्युटी करून त्या आपल्या या स्टुडिओला आल्या आहेत. तर पहिलाच प्रश्न माझा असा असेल, कसं ठरवलं की सुरक्षा रक्षक याच फील्डकडे वळावं? मला असं वाटलं की खरोखर आपण जे महिला आहो आणि आपण महिला असून दुसऱ्या ज्या आपल्या आयुक्त मॅडम येतात त्यांना आपली सेवा लाभली पाहिजे. बापरे. आणि त्यांचं आपण खरोखर रक्षण केलं पाहिजे. त्यासाठी मी हे क्षेत्र निवडलं. पण कधी असं वाटलं नाही की फार वेळ थांबावं लागतं, मग ते खूप ड्युट्या अशा लागतात, तर त्याचा असं कधी फरक नाही पडला की नको साधा सिंपल जॉबच बरा एका ठिकाणी? नाही, असं बिलकुल वाटलं नाही. कारण सेवा ही फार आपली महत्वाची असते आणि खरोखर महिलालाच एक सेवा देणं हे फार उत्तम असते. बघा, सुनंदाताई सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात आणि त्यांचे ज्या प्रकारे विचार आहेत ते खरंच आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. शिक्षण किती झालं असेल? 12वी झालं माझं. 12वी पास. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ही म्हणजे जागा निघाल्या असतील तेव्हा मुलाखतीद्वारे तुमचं हे सिलेक्शन झालं. बरं, एकंदर तुमचं कामकाज काय असतं? म्हणजे सुरक्षा रक्षकाला तुम्हाला काय करावं लागतं? आम्हाला ज्यावेळेस मोर्चा येतो मनपामध्ये त्यावेळेस सपोर्ट करावं लागतं. उपायुक्त मॅडम वगैरे आयुक्त मॅडम असतात किंवा मग ते खूप जोरजोरात आवाज करतात. बरोबर. किंवा काही पण ते त्यांच्यावर दगडफेक कुठलं काही केलं तर आमचे जे सुरक्षा रक्षक मुलं वगैरे आहेत, महिला आहेत, ह्या सर्व आम्ही सांभाळून घेतो. म्हणजे आपले जे अधिकारी आहेत जे आपल्या संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालवत असतात त्यांना एक सुरक्षा कवच म्हणून ही संपूर्ण टीम कार्यरत असते. आणि त्याच्यामध्ये म्हणतात ना, महिला सुद्धा मागे नाही आहेत. आणि सुनंदाताई तब्बल 18 वर्ष झाले सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत आहेत. तर कसा अनुभव आहे? एखादा काही किस्सा आम्हाला सांगाल या 18 वर्षातला? 18 वर्षातला किस्सा असा आहे, कारण आमच्या इथे द्विवेदी मॅडम IAS अधिकारी होत्या. तेव्हापासून आमचं खूप मनपाचं छान केलं त्यांनी. बरं. आणि महिलांच्या बद्दल खूप सपोर्टिव्ह होत्या त्या. बरं. आणि असा काही कुठला कार्यक्रम, आणि त्यांना एक गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी मनपामध्ये. बरं. आणि कसं याच्यामधून महिला किंवा पुरुष यांच्यामधले गुण बाहेर येतील आणि थोडंसं कामामध्ये रिलॅक्स पण पाहिजे, आणि ते पण ठेवलं होतं त्यांनी. त्यावेळेस मग आम्ही एन्जॉय केलं होतं आणि त्यांनी पण एन्जॉय केलं होतं. ते म्हणजे त्यांनी महिलांसाठी व्यासपीठ निर्माण केलं ही तुम्हाला भावना जास्त भावली आणि तो क्षण अजूनही तुमच्या लक्षात आहे. साहजिकच तो क्षण लक्षात असणार आहे, कारण सुनंदाताई ह्या सुरक्षा रक्षक म्हणून उत्तम प्रकारे ज्या प्रकारे काम करतायत, पण ते एक हरहुन्नरी कलावंत सुद्धा आहेत. त्या खूप छान गातात सुद्धा आणि त्यांना गायनाची आवड आहे. ही आवड कशी काय निर्माण झाली? ही मी अगोदर शाळेत होती त्यावेळेस मला आवडायचे गाणे म्हणायला. मग तेव्हा माझे रेकॉर्ड करून ते न्यायचे. बरं. आणि मग तेव्हा आवाज खूप सुंदर होता माझा. ते म्हणत होते की लता मंगेशकर सारखा आवाज आहे. बरं. आणि माझं सिलेक्शन पण झालं होतं, पण काही कारणास्तव अध्यक्षाने म्हटलं की आमच्या शाळेची जी उत्कृष्ट गायिका आहे ही जर गेली आकाशवाणीवर तर आमच्या शाळेचं काही हे नाही राहणार. अरे बापरे. त्याच्यामुळे त्यांनी मला सपोर्ट केलाच नाही. बरं. त्यामुळे ती जी गायिका आहे ती अजूनही कुठेतरी स्वतःला शोधते. त्याच्यानंतर कधी ट्राय केलं नाही? अशा स्पर्धा वगैरे होता त्याच्यामध्ये कधी सहभाग घेतला नाही? नाही, याच्यामध्ये सहभाग घेतला नाही. कामाच्या धावपळीच्या याच्यामुळे नाही झालं. पण खरंच खूप सुंदर गायिका आहे. आपण त्याची एक झलक नक्कीच ऐकूया. तर जसं लता मंगेशकरचा तुम्ही इथे उल्लेख केला आहे, तर सत्यम शिवम सुंदरम हे लता दिदींनी अतिशय सुंदर गायलं आहे. म्हणजे आजही डोळे बंद करून आपण ते जेव्हा गाणं ऐकतो तेव्हा अक्षरशः सगळं चित्र समोर राहतं आणि खूप मनाला भावणारं गाणं आहे. त्याची एखादी झलक आम्हाला ऐकवाल? शिव ही सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर
सुंदर है, जागो पर मत भूलो, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. ओके, खूप छान. वा क्या बात. म्हणजे गळ्यामध्ये खरंच तो एक बाज आहे आणि तो पहाडी आवाज जो आपण म्हणतो तो पण आहे. आणि आताही तुम्ही गाताना सुरात गायलाय, तर असं लहानपणी याचं काही ज्ञान घेतलं होतं की असं बघून नाही, बघून रेडिओवरचे गाणे ऐकायचे आणि गुणगुणायचे, मग तेव्हा मला ते आवडायचं. पण म्हणतात ना की आज महिलांनी खरंच तिने तिचे विरंगुळे जपणं फार गरजेचं आहे. म्हणजे तिला जे आवडतं ते तिने करणं गरजेचं आहे. आज सुरक्षा रक्षक म्हणून सुनंदाताई एक सुरक्षा कवच प्रमाणे काम करतात. बरेच जुलूस अकोल्यातून निघतात धार्मिक, जसं कावड यात्रा महोत्सव असेल, गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, त्याच्यामध्ये त्यांची भूमिका फार महत्त्वाची असते. तर त्यावेळेस तुमची जेव्हा ड्युटी असते तेव्हा कसे अनुभव येतात तुम्हाला, काय सांगाल आमच्याशी? तेव्हा खूप म्हणजे गर्दी असली तेव्हा एका साईडला जाण्याचा मार्ग ठेवतात, एका साईडला येण्याचा मार्ग ठेवतात आणि 1 बाय 1 म्हणून पाठवतात तिथे. आणि तेव्हा कसं सपोर्ट करावं लागते त्यांना, आणि सपोर्ट केल्यानंतर गर्दी झाली नाही तर शांततेत काम पार पडलं आणि की आमचे साहेब वगैरे येऊन चेक करतात, तेव्हा आम्हालाही एक गर्व वाटते की व्यवस्थित आम्ही काम करत आहोत म्हणून. म्हणजे सतत उभं राहावं लागत असेल. हो, पाणी ऊन वरून, हो, तहान भूक विसरून तुम्ही तुमची ड्युटी पार पडता. बरोबर. तसं अधूनमधून भोजन वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात. सगळ्या गोष्टी मिळतात. पण तरी एक महिला म्हणून आपल्याला सगळ्याच गोष्टीचं आव्हान असतं. म्हणजे एक जायचं असलं कुठे तर जाता येत नाही पटकन. बरोबर. बाकी जसं आपण म्हणतो की शौचालय किंवा वॉशरूमला जातानाही आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो बरोबर. अशा सार्वजनिक ठिकाणी. पण तरी सुद्धा ते दुजारून आपल्या कामाला महत्त्व देऊन एक महिला सक्षमपणे उभा आहे सुनंदाताई. त्यांच्याशी अशीच मुलाखत सुरू असणार आहे, परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते हटके संवाद विथ पल्लवी महिला दिन विशेष या कार्यक्रमामध्ये. सुरक्षा रक्षक म्हणून सुनंदाताई काम करतात आणि आपण त्यांचे किस्से, त्यांचा प्रवास ऐकतोय. पुढचा प्रश्न मला असा विचारावा वाटेल, कसं आहे ना, आपल्या महिलांना सजणं फार आवडतं आणि शृंगार करणंच खरं तर महिलांचं एक म्हणजे काय म्हणता येईल महत्त्वाचा भाग आहे. पण या सुरक्षा रक्षक म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा अशा महिलांना, मग परिसेविका असतील, पोलीस डिपार्टमेंट असेल, आणि अशा भागामध्ये महिलांना सजायला फार कमी वेळ मिळतो. म्हणजे सहसा नाहीच होत. आजही त्यांची तयारी करून येण्याची इच्छा होती, परंतु कामाच्या या शेड्यूलमुळे काही प्रोटोकॉल असतात त्या तशाच आल्यात. कधी या गोष्टीची खंत नाही वाटली? आजही आम्हाला असं वाटलं आज खास दिवस आहे आपल्यासाठी महिला दिवस म्हणून. आज आपण सजूनच जायचं सर्व मुलींनी, सर्व लेडीजनी. तर अजून एक विचार केला नाही, आपल्या सर येणार आहेत आणि आमच्या सरांनी आज मनपामध्ये मेन सर्व महिलांचं चेकअप ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे नाही, आपण हे तर काम करूच, पण आपले सर आणि मॅडम येतील त्यांना पण आपण दिसलो पाहिजे की नाही ह्या ऑन ड्युटी आहेत. त्याच्यामुळे आम्ही ड्रेसवर आलो आणि खरोखर असं वाटते की कधीतरी सर्व महिलांना पाहिलं की सजल्या ह्या आपण पण सजायला पाहिजे. पण फर्स्ट आम्ही कामाला प्राधान्य देतो. त्याच्यामुळे असं वाटते की नाही, मग ज्यावेळेस कुठे लग्न कार्य असलं त्यावेळेस मग आम्ही सजतो. पण याच मातृशक्तीला RRC नेटवर्कचाही सलाम असेल, कारण आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा इतरांना प्रेरित करते. परंतु तुम्ही तुमचं काम करत असताना तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा कसा मिळाला या गोष्टीमध्ये? या गोष्टीमध्ये माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मला मिळाला की मी फर्स्ट म्हटलं की मला जॉब करायचा आहे, तुम्ही करू देसाल तर मी करेल, नाही तर नाही करेल. तर त्यांनी होकार दिला, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे मग मी इथे जॉईन झाले.
आणि सतत तुमच्या ड्युट्या वगैरे असतात तरी कधी असं होत नाही, नेहमी त्यांचा तुम्हाला पाठिंबा पाठिंबाच असतो. कधीच असे म्हणजे म्हणत नाहीत की नाही वेळ झाला किंवा काही रागवलं, असं काहीच नाही. सपोर्टिव्ह आहेत म्हणूनच मी आज इथे आहे. ही सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सपोर्ट असल्याशिवाय स्त्री समोर जात नाही आणि सपोर्ट नसला तर ती जाग्यावरच राहते. तिच्या आतमधले जे गुण आहेत बरोबर ते दिसतच नाहीत. म्हणून मला माझ्या घरच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे. आणि प्रत्येकाच्या कुटुंबाचा पाठिंबा असणं तितकंच गरजेचं आहे. जागतिक महिला दिनी एक सांगणं असेल निवेदिका पल्लवी म्हणून, महिला दिन हा फक्त एकाच दिवसापुरता मर्यादित न राहता दररोज तिचा आदर करा, दररोज तिचा सन्मान करा. हा सन्मान म्हणजे एका दिवशी आपण करतो तशाच गोष्टीचा असावा असा नाही. आजूबाजूला काही चुकीचं घडत असेल तर नक्कीच आवाज उठवा आणि महिलांना सगळ्यात महत्त्वाची सुरक्षा वाटणं हे सगळ्यात महत्त्वाचा, तोच सगळ्यात मोठा आदर असेल. पुढचा प्रश्न माझा असा आहे, अडचणी काय आल्या? म्हणजे एवढे मोठ्या पालख्या निघतात, गर्दी असते, एक महिला म्हणून काय अडचणी येतात, काय सांगाल, कशी मात केली? गर्दी असली त्यावेळेस तर बरोबर आम्ही सपोर्ट करतो आणि त्यावेळेस आम्हाला काही त्रास वगैरे झाला तर आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेतो. बरं, तेव्हा आम्हाला ते प्रोटेक्शन देतात, त्याच्यामुळे मग काही अडचण येत नाही. बरं, म्हणजे तरी आपल्या भूमिकेशी ठाम असतो आणि पुढे चालत राहतो. आणि महिला दिनी म्हणजे महिला दिनी आपण हा सगळा एक आठवडाभर राबवतोय, रणरागिणींना आणतोय भेटीला, तर एक महिला म्हणून काय संदेश असेल सरते शेवटी? तर मी हे सांगू इच्छिते की खरोखर आज ज्या महिला आहेत ह्या कर्तृत्ववान आहेत आणि त्यांना तर माझा सलाम आहे की खरोखर घर सांभाळून आज ते उंच भरारी घेतली आहे. राष्ट्रपती, प्रधानमंत्री होऊन गेल्या ह्या महिला, खरोखर यांना सलाम करते मी. आणि खरंच असं करायला पाहिजे. ज्यांच्या पाठीमागे सपोर्ट आहे त्यांच्या कुटुंबाचा, ते खरोखर समोर जात आहेत आणि असं असायलाच पाहिजे. बरोबर. आता मला जसा सपोर्ट मिळाला तर माझ्या मुलीला किंवा अजून समोर येणाऱ्या सुनबाईला आपण तेच सपोर्ट करणार आहे. हे आपण पुढे जायला पाहिजे आणि देशाचं नाव उंचावलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. अतिशय मोलाचा असा संदेश सुनंदाताई यांनी दिला आहे. नक्कीच आमच्या शुभेच्छा असतील. तुमच्या गायन कौशल्यालाही तुम्ही पुढे सुरू ठेवा, प्रशिक्षण घ्या. म्हणतात ना, कलेला वयाचं बंधन नसतं. आणि सुरक्षा रक्षक म्हणून RRC नेटवर्कतर्फे तुम्हाला मानाचा मुजरा. नक्कीच तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया गरजेच्या आहेत. आम्हाला प्रतिक्रिया कळवा आणि तुमचा भरगच्च प्रतिसाद तसाही आम्हाला मिळत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. बघत रहा RRC नेटवर्कचा हटके संवाद विथ पल्लवी. तत्पूर्वी नमस्कार. नमस्कार मॅडम.